फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देव पावला देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार, येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनूनी आधार, संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला. देव पावला. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. माधुरी, हो अगं माधुरी, झाला का डबा तयार? हो दादा झाला. सुधाकर, माधुरी, बाळानो इकडे या रे जरा. हा आलो आई. चल आई बोलवते. हाय. महाराज, माझ्या दोन्ही मुलांना कायम सद्बुद्धी दे. ऐकलत का बाळानो? एकच लक्षात ठेवायचं, प्रत्येक काम करताना गजानन महाराजांचं आधी स्मरण करायचं, म्हणजे आपल्या हातनं कुठलीच चूक घडत नाही. महाराज, तुमची कृपा आमच्यावर कायम असून दे. तुमच्या कृपेमुळेच माझं कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन दे. दादा, आपण ऍडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये जाणार आहोत ना? हो ऑफकोर्स. केवळ 2% मुळे मागे राहिली रे, नाही तर मेरिट मधूनच ऍडमिशन मिळालं असतं. आता उगाच पेड सीट घ्यावी लागते. अगं तुझी काहीच चूक नाहीये. तू किती आजारी होतीस आणि तरी सुद्धा तू परीक्षा दिलीस, वर्ष वाया जाऊ दिलं नाहीस. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि कितीही अडचणी आल्या तरी तुझा दादा तुला इंजिनियर करणारच, हा माझा शब्द आहे. अगं मला बराच उशीर झालाय, आपण संध्याकाळी आल्यावर बोलू. गण गण गणात बोते. आई येतो.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. थोरात, साहेब. आपण ट्रस्ट तर्फे जी लोकांना मदत करतो हो त्यासाठी साधारण किती अर्ज आलेत? साहेब, आज एकूण 17 अर्ज आले. अच्छा, बरं मला सांगा, आपली मदत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचतीये ना? साहेब, नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं, तुम्ही नीट खातरजमा करताय ना? त्याची काळजीच नको साहेब. साहेब, दर गुरुवारी आपण जी मदतीची चिठ्ठी काढतो ना, त्याला आणि फक्त त्यालाच मदत मिळेल याकडे मी स्वतः लक्ष ठेवून असतो. नाही, काळजी नाही, पण काय आहे, खऱ्या गरजवंताला मदत मिळणं हेच आपल्या ट्रस्टचं खरं उद्दिष्ट आहे. हो साहेब. हो. मॅडम केबल वाला नाही. अरे तर फ्रीजवर एनवेलप आहे ना, ते काढून दे आधी केबल वाला. जा बाबू. ठीक आहे. हा. ठीक आहे. महाराज, आज गुरुवार, नेहमीच्या पद्धतीने आजही चिठ्ठी काढते. अमोघ, अमोघ. चला मग चिठ्ठी काढायची आपल्याला. हा, चलिए बस पाहू. बाळा चलिए, आज आपण चिठ्ठी काढायची ना. उगाच कोणाचं नाव येतं ते आणि कोणाला शिक्षणासाठी मदत होते ते. चल चिठ्ठी काढ बघू. सुलेखा दानी. अरे वा, सुलेखा दानी. दे बाळा चिठ्ठी दे. दादा, ए सुधाकर दादा. दादा. थोरात, साहेब, सुरेखा दाणींना फोन करून बोलवून घ्या. बर. त्यांची नक्की काय गरज आहे हे एकदा समजून घ्या. आणि हो, महत्वाचं म्हणजे त्यांचा अर्ज जेन्युइन आहे की नाही याची खात्री करा आणि मगच आपल्या देणगीचा चेक त्यांना द्या. मी आजच त्यांना फोन करतो. ओके, ठीक आहे. मालक, हे घ्या आजचं कलेक्शन. वा वा सुधाकर, सगळी वसुली करून आलास. होय. तुझं काम एकदम परफेक्ट असतं आणि हिशोब पण एकदम चोख. तुझ्यासारखा व्यक्ती मिळाला खूप नशीब लागतं. मालक, आज तुम्ही मला पैसे देणार होतात, तसं आपलं बोलणं झालं होतं. कसले पैसे रे? आपलं काय बोलणं झालं होतं? हा, असं काय करताय मालक? तुम्ही मला आज 2 लाख रुपये देणार होतात आणि ते पैसे तुम्ही माझ्या प्रत्येक महिन्याच्या पगारातून कापून घेणार होतात, असं आपलं ठरलं होतं. अच्छा, ते होय. अहो, मी तुला सांगितलं होतं ना ते जमणार नाही म्हणून. काय? अहो मालक, मी तुमचे सगळे पैसे परत करेन. मी आता नाईट जॉब पण शोधलाय. मी तुमचं कर्ज वेळेवर फेडेन. मालक, मला खरंच पैशाची गरज आहे. हो प्लीज प्लीज, नाही म्हणू नका. अरे सुधाकर, मान्य आहे की मी तुला कबूल केलं होतं. तुला माहिती आहे ना मार्केटची परिस्थिती किती बिकट आहे. ती धंदा घाट्यात चाललाय. केबलवाल्याकडे कोण माणसं येत नाही, सगळे तबगडे लावून बसलेत. मी बोललो होतो पण आता पैसे नाही देता येणार. पुन्हा काहीतरी बघू. हा, पुन्हा कधीतरी? असं कसं मालक? तुम्ही मला आज पैसे देण्याचं कबूल केलं होतं आणि आता अचानक नकार देताय.
हे असं कसं? हे बरोबर नाही मालक. बोललो असेल काय करणार आहेस तू? तुला काय स्टॅम्पवर लिहून नव्हतं दिलं? या गोष्टीला 8 दिवस होऊन गेली. 8 दिवसात दुनिया इकडची तिकडे होऊन जाते. मी तुला सांगितलं ना, पैशाची ओढाताण चालली आहे, धंदा घाट्यात चाललाय माझा. कळत नाही तुला? मालक असं काय करताय? मी तुमच्यावर अवलंबून आहे. मला खरंच पैशांची गरज आहे हो. आणि आता तुम्ही मला फसवताय. ए जास्त शहाणपणा करायचा नाही. आवाज खाली. तुझा पगार नाही अडवलाय मी. कर्ज मागतो तू माझ्याकडे. खालच्या पट्टीत बोलायचं. मी मालक आहे तुझा, देणेकरी नाही आहे. तुला इथं काम करायचं नसेल ना, निघून जा इथून. माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला दमदाटी करायची नाही. प्रामाणिकपणा अनमोल असतो. कुठलंही काम सचोटीने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं असं म्हणतात. पण सुधाकरच्या बाबतीत मात्र असं होत नव्हतं. मालकाने दिलेला शब्दही पाळला नाही. आयत्या वेळेस त्याने शब्द फिरवल्याने सुधाकर खूप अपसेट झाला होता. या जगात आपल्या चांगुलपणाची काहीही किंमत नाही याची त्याला जणू खात्रीच पटली होती. आता माधुरीच्या फीचे पैसे कसे आणि कुठून उभे करायचे या विचाराच्या भुंग्याने त्याचं डोकं पोखरायला सुरुवात केली. दादा, सुधाकर दादा. अरे अमोघ, ये इकडे. अरे वा, आला का आमचा अमोघ शाळेतून? हो, खूप मज्जा केली आम्ही आज. अरे वा. मी किती हाका मारल्या, मला भेटलाच नाही तू. थांब दादा, तुला काहीतरी दाखवायचंय. हा, हे बघ, हे स्टिकर दाखवायचे होते. अरे वा, छान आहे, भारी आहे. दादा, तू पण लय भारी आहेस. तू माझा फेवरेट चॅनल सुरू करून दिलास, तुला थँक्यू. अरे तू आपला मित्र आहेस की नाही? हो. मग मित्रासाठी एवढं केलंच पाहिजे की नाही? हा, हे बघ, हे जे स्टिकर आहेत ना, ह्यांच्यापेक्षाही मोठे स्टिकर मी तुला आणून देणार आहे, पण उद्या. खरंच? अरे खरंच, नक्की ना? नक्की. प्रॉमिस? अरे प्रॉमिस. ठीक आहे, बॅग घे आधी. थँक्यू. वेलकम. सांभाळून जा हा घरी. हो, बाय. बाय. अरे वा, हा काय झालं? तुझा मूड ऑफ दिसतोय. काही नाही रे, थोडं टेन्शन आहे. बाबा काय लईच नाराज दिसतोय. काय पोरीबिरीचं टेन्शन आहे की काय? ए तसं काही नाहीये, थोडं पैशाचं टेन्शन आहे. कर्जाऊ मागितले होते पण काहीच उपयोग झाला नाही. अरे सुद्धा भाई, टेन्शन काय लेता यार तू? हा हे बघ, पैसे कमवण्याचं ना लय ट्रिक आहे. फक्त ते तुला वापरता आले पाहिजेत. आहे की नाही रे? हो. आणि तसे तुझे क्लायंट भरपूर आहेत, मग टेन्शन कसलं तुला? नाही रे, मी सगळीकडे प्रयत्न केले. 1-2 ट्रस्ट मध्ये पण ट्राय केला पैशांसाठी, पण काहीच उपयोग झाला नाही. आई, आज दादाचं आवडतं कालवण करते. एकदम तिखटाचं जाळ. मला माहितीये दादाला खूप आवडतं. मस्त सरप्राईज देते त्याला. आज अगदी खूप खुश दिसतेस. आहेस मुळी, आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. दादा आज पैशांची व्यवस्था करणार आहे. मग माझं ऍडमिशन होईल आणि मी इंजिनियर होईल.
बरं आई, तुझ्यासाठी टोमॅटोचं सार करते. बर बर. ते सोसणार नाही तुला. आलास? दादा आलास? दादा, काम झालं का? अगं तो आत्ताच आलाय. पाणी दे बघू त्याला. दादा हे घे. काम झालं ना दादा? अगं गंमत केली मी. सगळी व्यवस्था झालेली आहे. तू कशाला काळजी करतेस? बरं झालं, नाही तर माझं काही खरं नव्हतं. एकदा नोकरी मिळाली ना की तू बघच दादा, तुला आणि आईला अजिबात कष्ट करायची गरज नाहीये. तू आणि आईने किती कष्ट केले. तू माझ्यासाठी, या घरासाठी खूप काही केलंस. आता माझं एकच स्वप्न आहे, लवकरात लवकर इंजिनियर व्हायचं आणि तुम्हाला सुखात ठेवायचं. सुधाकर, पैशाची व्यवस्था झाली का बाळा? हो हो, झाली ना व्यवस्था. सुधाकर, खोटं कधीपासून बोलायला लागलायस? मला माहितीये पैशाची व्यवस्था झालेली नाहीये. आई, तुला कसं कळलं? तुला कोणी सांगितलं हे? अरे मी तुझी आई आहे. मला नाही कळणार तर कोणाला कळणार? तू जेव्हा आलास ना तेव्हाच मी ओळखलं की पैशाची व्यवस्था झालेली नाहीये. एक सांगू, एवढं काळजीचं ओझं डोक्यावर घेऊ नकोस रे बाळा. तुझे वडील गेले आणि लहानपणीच तुझ्यावर सगळी जबाबदारी पडली. लहानपणापासूनच राब राब राबलास. तुझं शिक्षणही अर्धवट राहिलं रे. किती कष्ट उपसलेस रे बाळा. मी काय म्हणते, मला वाटतं आपण माधुरीला सगळं खरं सांगून टाकू. नाही, नको. अरे काय नको, ती समजूतदार आहे, समजून घेईल. गुणाची लेक आहे रे माझी. नाही, नको आहे. माधुरीला नको सांगायला. मी तिचं स्वप्न पूर्ण करेन, मेहनत करेन, कष्ट करेन. आई, मी नाही शिकू शकलो पण मी तिला शिकवेन. मी तिची हुशारी अशी वाया जाऊ देणार नाही. सुधाकर, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. काही करण्याआधी गजानन महाराजांचं स्मरण करत जा. ते तुला कायम मदत करतील. अहो काका, माधुरीच्या ऍडमिशन साठी पैसे हवे होते. मी स्वतःसाठी मागतोय का? काय काका, तुम्हाला असं वाटतंय का मी तुमचे पैसे परत करणार नाही? अहो काका, प्लीज काहीतरी करा ना. काका, काय होणार नाही? शिट. सुधाकर, काय झालंय? अगं काय कित्येक लोकांना फोन लावला पण कोणी पैसे द्यायला तयारच होत नाही. कधी कोणाशी वाईट वागलो नाही, कधी कुणासमोर पैशासाठी हात पसरला नाही. पण आज गरज आहे म्हणून सगळ्यांना फोन करतोय तर कोणीच मदत करायला तयार होत नाही. चांगल्या वागणुकीचं हेच फळ असतं का ग आई? हो 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 सुधाकर, तुझी चिडचिड समजू शकते रे मी बाळा. अरे पण निराश होऊ नकोस असा. महाराज आहेत ना, ते तुझं सगळं नीट करतील बाळा.
अगं काय मदत करतील? सगळ्यांना फोन केला पण कुणीच काम करायला तयार होत नाहीये. दादा काय झालं? अं, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? अगं ते काही नाही. ते माझ्या कॅबल लाईनची पोरं नेहमी उशिरा येतात आणि आपापसातल्या मारामाऱ्या. मला वाटलं पैशांचा प्रॉब्लेम झाला. असं काही झालं असतं ना दादा तर मी तर मेलेच असते. हे वेडाबाई, असं बोलायचं नाही. तुला माझी शपथ आहे. दादा या गुरुवारी 3 वाजेपर्यंत फीस भरायची आहे रे. पैशांची व्यवस्था होईल ना? अगं होईल पैशांची व्यवस्था, तू काही काळजी करू नकोस. आई मी जरा जाऊन येतो. बरं झालं त्याचा माज उतरावला. अरे जाम माज होता त्याला. आपली स्टाईलच तशी आहे. ए तो बघ सुधाकर येतोय. अरे काय सुधाकर काय म्हणतो? आणि हो, तुझ्या पैशाचा प्रॉब्लेम मिटला ना? नाही रे, मी खूप प्रयत्न केला पैशांसाठी पण काहीच उपयोग झाला नाही. अरे मग आम्ही कशासाठी आहे? आम्ही मित्र कधी कामाला येणार तुला? आणि हो बघ, आमच्याकडे एक मस्त आयडिया आहे. तुला जर पटत असेल ना तर आम्ही सांगतो. का रे? हा बरोबर आहे. काय आयडिया आहे तुझ्याकडे? ऐक, आणि हो, तुला जर अर्जंटमध्ये भरपूर पैसा हवा असेल तर हे तुला करावे लागणारच. ए नाही नाही, मला हे जमणार नाही. ए बाबा, अरे का नाही जमणार? तू एकटा नाहीयेस, आम्ही दोघं तुझ्या बरोबर आहोत ना. हे मी असं कधी केलं नाही रे. अरे तर मग आत्ता कर ना, आत्ता कर. आणि हे बघ, कुठली पण गोष्ट माणूस प्रथमच करतो ना. ए मला नाही जमणार ए रे. जायचं का तुला? जा, आम्हाला काय करायचंय? अरे तूच म्हणाला होतास ना बाबा की बहिणीच्या शिक्षणासाठी मी काहीही करायला तयार आहे म्हणून. अरे आजकालचे पोरं किती गरम डोक्याचे आहेत तुला माहिती आहे ना. अरे काही गोष्टी मनाविरुद्ध झाले ना, फास लावून घेतात, फास. हे बघ सुधाकर, हं? अरे हे जर आपण केलं ना तर तुझ्या बहिणीचं शिक्षण कम्प्लीट होणार. अरे अरे मोठी रक्कम आहे बाबा, कुठे कुठे पैसे मागणार आहेस तू? एका झटक्यात पैसे मिळतील तुला, तू हे केलंस तर. बरं ठीक आहे, बहिणीसाठी मी काही करायला तयार आहे. बोला काय करायचंय? अभि, अभि,
अरे बघ ना, तो अमोघ अजून आला कसा नाही रे? एव्हा तो येतो शाळेतून, एवढा उशीर कधीच होत नाही त्याला. अगं गेला असेल कुठल्या तरी मित्राकडे एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा त्याच्या होमवर्कसाठी. एवढी काय काळजी करतेस? येईल तो. वैभवी रिलॅक्स. अगं इतकी काळजी करतेस? बघ मी म्हटलं नव्हतं उगाच काळजी करते. हॅलो अमोघ बेटा. हॅलो, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. काय? कोण कोण बोलता कोण तुम्ही? कोण बोलतोय ते महत्वाचं आहे का? मुलगा जिवंत पाहिजे असेल ना तर 10 लाख तयार ठेवायचे. 10 लाख? अरे पण कोण आहात तुम्ही? हे बघ, शहाणपणा करायचं नाहीये. जर पैसे नाही ना मिळाले तर पोराचे 10 तुकडे करून आहे ना घरी पार्सल करेल. कळलं का? चल. हॅलो हॅलो हॅलो. अरे अभि, कोण होतं फोनवर? अरे कोणाचा फोन होता? वैभवी अमोघ आपला. काय झालं आपल्या अमोघला? अमोघला गुंडाने पळवून नेलंय. काय? हो का? आणि 10 लाख रुपये मागतात आपल्याकडे. आता काय करायचं आपण? ए वैभवी तू शांत हो. तू शांत हो ग. शांत हो तू. शांत हो. बघू काहीतरी आपण. होईल होईल सगळं ठीक होईल. शांत हो तू. अरे 10 लाख रुपये का मागितलेत तुम्ही? मला माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी फक्त 2 लाख रुपये पाहिजेत. वेडा कर तू. वेडा. पैशाची गरज तुला नाही आहे पण आम्हाला आहे ना. ए भाई, अरे बहिणीच्या शिक्षणासाठी 2 लाख पाहिजे ना, तेवढे तू घे ना. बाकीचे 8 लाख आहेत ना आम्हाला दोघाला हवेत. हे बरोबर नाही. तुम्ही चुकीचं करताय. मला फक्त 2 लाख रुपये पाहिजेत. तुम्ही फसवलत मला. मी हे सगळ्यांना सांगणार. तुमचा प्लॅन मी सक्सेस होऊ देणार नाही. ए बघ, जास्त शहाणपणा करशील ना तेच ना भोसकून टाके ना तुला. काय? अलीकडे प्रत्येकाला इझी मनी हवाय. मग त्यासाठी प्रसंगी नीतिमूल्य पायदळी तुडवायला लागली तरी कोणी मागे पुढे पाहत नाही. त्यात टकल्या आणि पक्क्यासारखी गुन्हेगारी वृत्तीची माणसं तर यासाठी कोणत्याही टोकाला गेली नाही तरच नवल. त्यांची समजूत होती की एकुलत्या एका मुलाचा जीव धोक्यात आहे म्हटल्यावर अभिनव आपल्याला पैसे देणारच. पण अभिनवनं पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं. साध्या वेशातले पोलीस त्याच्या घरात पहारा देऊ लागले. त्याचे फोन टॅप केले होते. पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी जे जाळं विणलं त्यात हे अलगद अडकले. अर्थात आपण अडकलोय हे त्यांच्या लक्षातही आलं आणि मग त्यांनी त्यांचा शेवटचा डाव टाकला. पैसाच पैसा. आता नशीब घडणार आपलं. अरे नशीब घडणार नाही, नशीब बिघडणार. काय झालं? अरे त्या पोराच्या बापानं उलटा गेम खेळला आपल्यासोबत. काय झालं? पोलिसांमध्ये तक्रार केली आहे आपली. काय? मला सांग सुधाकर कुठं आहे? अरे तो पोरापाशी बसलाय. हे सगळी सुधाकरची चाल आहे. सुधाकर आमच्याशी दगा केला.
तुम्ही मला इथून घेऊन चला, मला न्हायला यायचं इथे. ही लोक मला लई मारतात. मला आई बाबांकडे जायचंय. काय रे, काय चाललं हे? गण गण गणात पोते, गण गण गणात पोते, गण गण गणात पोते. महाराज, तुम्ही सर्वदर्शी आहात, सर्वव्यापी आहात. आज माझा मुलगा संकटात आलाय महाराज, त्याला वाचवा महाराज, त्याला वाचवा. सोडवणार आहेस? सोडवायचं नाही त्याला, त्याला ना आता ढगात पाठवायची वेळ आली. त्याच्या बापाने पोलिसात खबर केले. काय चल. एकच लक्षात ठेवायचं, प्रत्येक काम करताना गजानन महाराजांचं आधी स्मरण करायचं, म्हणजे आपल्या हातनं कुठलीच चूक घडत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, खूप अस्वस्थ वाटतंय हो. काहीतरी अशुभ घडणार याची चाहूल तर नाही. माझ्या सुधाकरवर काही संकट येणार आहे का? त्याच्यावर काही संकट येणार असलं तर दूर करा महाराज. मला खूप काळजी वाटते महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काका, काका, मला मारू नका. काका, साहेब, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये आहात, मग हा मदतीच्या चिठ्ठीचा कार्यक्रम आज करायलाच हवा का? हो, कारण महाराजांच्या सेवेत कधीच खंड पडता कामा नये. हो थोरात, आमच्याकडे आज जे काही वैभव आहे ती महाराजांचीच कृपा. आज त्यांच्या कृपेमुळेच आम्ही जे काही मिळवलं त्याचा एक भाग आम्ही गरजूंना देतो. यात खंड पडणार नाही.
पण दुःख मात्र एवढंच आहे की आजची चिठ्ठी काढायला आमचा अमोघ इथे नाहीये. दादा दादा तू होता इथे मी ओळखलंच नाही. तू किती चांगला आहे. चल. हॅलो, सुधाकर बिडवे बोलतोय. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. आई अमोघ, अमोघ, अभि, अमोघ कसा आहेस बाळा? अभि, अभि आपला अमोघ आलाय.
अमोग तू आलास. आम्ही आपला अमोग आला. अमोग कुठे होता? कुठे होतास अमोग तू? आई त्या दादाने मला वाचवलं. तुम्ही वाचवलं त्याला? तुम्ही माझ्या मुलाला गुंडांपासून वाचवलं? तुझे खूप उपकार झाले तो. आई दादानेच पळवून लावलं त्या गुंडांना. अरे बापरे, अरे हे काय झालं? बाबू, अरे बाबू तू फर्स्ट एडचा बॉक्स आण. कापूस घेऊन ये लवकर. ए बाबू, अरे लवकर कर रे. केवढं लागलंय हो. सावकाश. तू आमच्या मुलाचा, अमोकचा जीव वाचवलास. तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये रे आम्हाला. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, तू तिथपर्यंत पोचलास तरी कसा? बाबा मी दादाला भेटायला जात होतो तेव्हा त्या बॅटमॅनने मला पकडलं. दादा गाडीच्या मागून आला असणार. ये बाळा. हा बाबू, याला घेऊन आज जा. सुधाकर, गजानन महाराजांसारखा धावून आलास रे. त्यांनीच तुला बुद्धी दिली असणार. पण तू त्यांचा भक्त नाही. गजानन महाराजांचा भक्त व्हायची लायकी नाही आहे माझी. मी नालायक आहे, दुष्ट आहे. मीच तुमच्या अमोघला पळवलं होतं. काय? तुम्ही मोठी माणसं आहात. तुमच्याकडून आज माझ्या बहिणीला शिक्षणासाठी मदत मिळत असल्याचं मला समजलं. आणि मी तुमच्या मुलाला पळवून पैसे लाटायला बघत होतो. मी दुष्ट आहे. मला शिक्षा करा, मला शिक्षा करा, मला शिक्षा करा. सुधाकर, अरे थांब थांब. साहेब, मी तुमच्या पाया पडतो. सुधाकर, पण एक विनंती आहे, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बहिणीला देऊ नका. तिला शिक्षणासाठी मिळणारी मदत थांबवू नका. महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी जे काही केलं ते माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी केलं. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. सुधाकर, आम्ही तुझ्या बहिणीची मदत नाही थांबवणार. पण आमच्यासाठी हेच आहे की आमच्या मुलाला तूच वाचवलंस. गजानन महाराजांनीच तशी तुला चांगली बुद्धी दिली. अरे तुला तुझी चूक कळली, यातच सगळं आलं. परिस्थिती भल्या भल्या माणसातला राक्षस जागा करू शकते. आणि या कलियुगात कुणाची नियत बदलायला, कुणाची मती फिरायला वेळ लागत नाही. क्षणिक मोहापायी सुधाकरचाही पाय असाच घसरला होता. पण गजानन महाराजांनी त्याला वेळीच सद्बुद्धीचं वरदान दिलं आणि एका नव्हे तर 2 कुटुंबांचं नुकसान होता होता वाचलं. खरंच चांगुलपणाचं फळ शेवटी चांगलंच मिळतं.